नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. चला तर मग आजची आपली रेसिपी आहे झणझणीत अंड्याचा रस्सा. चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया. इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत. पातेले घेतले, मीठ घेतले, पाणी घेतले. आता आपण कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. त्याच्यासाठी आधी आपण कुकरमध्ये सगळी अंडी घालून घेऊया. कुकरमध्ये आता आपली सगळी अंडी घालून झालेली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. अंडी बुडतील एवढं पाणी ओतायचं आणि अंड्याच्यावरती जरासंच आलं पाहिजे एवढं पाणी ओतायचं. आपल्याला काही 2च शिट्ट्या काढायच्या त्याच्यामुळं. आता त्याच्यामध्ये आपण मोठं मीठ थोडंसं घालायचं, जेणेकरून आपल्या अंड्याची कवचं पटकन निघतात आणि अंडी पूर्ण आपली व्यवस्थित निघली जातात. चला तर मग आता आपण इथे गॅस चालू करून कुकर गॅसवरती ठेवूया. चला तर मग इथे आपण आता कुकर गॅसवरती चालू केलेला आहे. 5 ते 7 मिनटात आपल्याला कुकरची शिट्टी होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? जर आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग इथे आपल्या कुकरची 2 शिट्टी झालेली आहे. 2 शिट्ट्या आपल्या कुकरच्या आता झालेल्या आहेत. चला तर मग आता कढईमध्ये आपण मसाल्याची तयारी करूया. तोपर्यंत कढई चुलीवर ठेवूया. कांदा छानसा परतून घ्यायचा, लाल रंग येईस्तोपर्यंत. थोडंसं नॉर्मल खोबरंही थोडंसं परतून घ्यायचं, त्याला काही जास्त परतायचं नाही, जेणेकरून आपल्या मसाल्याला खूप छान असा वास येतो. आता मिक्सरच्या भांड्यात आपण लसूण, खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा भाजलेला घालायचा आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता अंडी आपण मसाला झाला आहे तर अंड्याची कवच आपण काढून घेऊयात. इथे बघा मी सर्व अंड्याची कवचं काढून घेतले आहेत. आपण आता फोडणीची तयारी करूया. पातेल्यामध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं नॉर्मलचं आणि आता मसाला घालून घेऊया. चटणी, लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि अंड्याला असे छोटेसे भाग पाडायचे, जेणेकरून आपल्या अंड्याचा रश्श्याचा मसाला त्यामध्ये जातो आणि छान वास येतो आपल्या. आता आपल्या रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. बघा आपला कसा झणझणीत अंड्याचा रस्सा कसा रेडी झालेला आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.